तुझ्या जवळच्यानेच तुझ्या पाठीत खंजीर खुपसला आहे आणि तोच तुझा सर्वात मोठा शत्रू झाला आहे. थांब, हार मानू नकोस, मनात दुःख करत बसू नकोस. वाईट वेळ आली की काही नाती आपोआप बदलताना दिसतात. कालपर्यंत जवळ असणारे लोक आज आपल्यापासून दूर जातात, अंतर ठेवतात आणि तुम्ही मदतीची अपेक्षा करता पण त्यांच्या व्यस्ततेची कारणं देत असतात. पण लक्षात ठेवा, ज्यांनी तुमच्या दुःखात तुमचा हात धरला नाही त्यांच्यासाठी आयुष्यभर मनात जागा राखून ठेवण्याची गरज नाही. त्यांना दोष देत बसण्यापेक्षा त्यांच्या वागण्यातून मिळालेला धडा लक्षात ठेवा. कारण संकटाने तुमचं नुकसान केलं नाही. संकटाने फक्त कोण आपलं आणि कोण फक्त नावापुरतं आपलं आहे हे दाखवून दिलं आहे. सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि हा व्हिडिओ तू शेवटपर्यंत ऐक. तुझ्या घरात आनंद होता तेव्हा सगळे नातेवाईक तुझ्या जवळ होते, सगळे मित्र तुझ्या सोबत होते. पण जेव्हा तुझ्या आयुष्यात अडचणी आल्या तेव्हा एक एक जण दूर गेला. तेव्हा तुला त्रास झाला आणि तुला वाटलं की माझ्याच माणसाने माझी साथ का सोडली. कारण काही माणसं नात्याने जवळ असतात पण मनाने नाही. त्यांच्यावर राग करायचं नाही, फक्त एवढं लक्षात ठेवायचं, तुमच्या कठीण काळाने तुम्हाला नातेवाईकांची संख्या नाही तर नात्यांची खरी किंमत शिकवली आहे. ज्यांनी तुमच्या वाईट काळात तुमच्याकडे पाठ फिरवली त्यांच्याकडे तुम्ही पुन्हा पुन्हा पाहू नका. कारण तुम्हाला मागे ओढणाऱ्या आठवणींपेक्षा तुम्हाला पुढे घेऊन जाणारी स्वप्न तुमची मोठी असायला हवीत. विश्वास असेल तर माझा देव माझ्या पाठीशी असे टाईप करा. हे पहा, आज तुम्ही एकटे आहात, संघर्ष करत आहात, पण त्याचा अर्थ तुम्ही तिथेच थांबलात किंवा तुमची कहाणी संपली असं नाही. उलट हीच ती वेळ आहे जिथे तुम्ही स्वतःला सिद्ध करत आहात. उद्या जेव्हा तुमची परिस्थिती बदलेल तेव्हा कोणाला काही सिद्ध करण्याची गरजच पडणार नाही. तुमचा प्रवासच सगळ्यांना उत्तर देणार आहे. ज्यांनी दुःखात साथ सोडली त्यांच्यामुळे थांबू नका. त्यांच्या जाण्यामुळे तुमच्यात निर्माण झालेली ताकद घेऊन तुम्ही पुढे चला. कारण तुमचा देव तुमच्या पाठीशी आहे. तुमच्या सोबतीला कोणाच्या साथीची गरज नाही. वाईट वेळेत तुमचे नातेवाईक तुमच्यापासून दूर गेले आणि त्याचा दोषी तुम्ही स्वतःला मानू नका. प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात कायमचा राहण्यासाठी आलेला नसतो. काही जण फक्त एक गोष्ट शिकवून जातात की कोणावर किती विश्वास ठेवायचा. ज्यांनी तुमच्या दुःखाची, अश्रूची विचारपूस केली नाही त्यांच्यासमोर तुमचं दुःख घरानं मांडत बसण्याची गरज नाही. शांत राहा, स्वतःला सावरा, तुमच्या आयुष्याची दिशा बदलत राहा. कारण कधी कधी देव माणसं दूर करत नाही, तो तुमची चुकीची अपेक्षा दूर करत असतो. तुमच्या वाईट काळात ज्यांनी तुमचा फोन उचलला नाही, तुमची विचारपूस केली नाही, आज त्यांच्यासाठी मन खराब करू नका. त्यांनी जे केलं ते त्यांचं कर्म आहे, पण त्यानंतर तुम्ही स्वतःला कसं उभं करता हे तुमचं कर्म आहे. तुमच्या दुःखाने तुम्हाला कमकुवत बनवू नये, याच दुःखाला तुमची ताकद बनवा. ज्यांनी कठीण काळात तुमची किंमत केली नाही त्यांच्यासमोर तुम्ही रडत बसू नका. सिद्ध करण्यापेक्षा स्वतःचं आयुष्य इतकं मोठं बनवा की तुम्हाला कोणाच्याही मान्यतेची गरजच उरणार नाही. सुखात तुमच्या भोवती गर्दी करणारे अनेक मिळतील, पण दुःखात तुमच्या शेजारी शांत बसणारा एक माणूस मिळणं सुद्धा कठीण आहे. म्हणून किती नाते आहेत, किती आपले आहेत हे पाहणं गरजेचं नाही. गरजेच्या वेळी कोण उभं राहतं हे पहा. वाईट काळाने तुमच्याकडून काही माणसं हिरावून घेतली असतील, पण त्या बदल्यात तुम्हाला एक मौल्यवान गोष्ट दिली आहे, लोकांना ओळखण्याची नजर. कोणाच्या मागे धावायचं नाही, कोणाला दोष द्यायचा नाही, फक्त स्वतःचं आयुष्य स्वतः उभं करायचं. कारण दुःखात सोबत नसलेल्यांना उत्तर देण्यासाठी शब्दांची गरज नाही. तुमचा बदललेला काळच पुरेसा आहे. म्हणून स्वतःवरती विश्वास ठेवा, भगवंतावरती विश्वास ठेवा. आणि तो विश्वास असेल तर माझ्या देवावर विश्वास आहे असे टाईप करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर करा. कधी कधी दुःखापेक्षा जास्त त्रास त्या गोष्टीचा होतो
की ज्यांना आपण आपलं समजतो तेच आपल्या कठीण काळात अनोळखी होतात. म्हणून ज्यांनी तुमच्या वाईट दिवसात हात सोडला त्यामुळे रडत बसू नका. पुढे जाताना माणसावर प्रेम करा. स्वतःची अपेक्षा स्वतःवर ठेवा. तुमच्या आयुष्यात एक दिवस नक्कीच असा आला असेल की जेव्हा तुम्हाला फक्त एवढीच अपेक्षा होती की कोणीतरी माझ्या हक्काचं माझ्या बाजूने उभं राहावं, आणि ज्यांच्याकडून अपेक्षा होती तेच दूर गेले. त्या क्षणी मन तुटलं आणि जो रडला पण उभा राहिला, जो एकटा पडला स्वतःला सावरला, जो दुखावला पण थांबला नाही, तोच तू आहेस बाळा. कारण तुझ्या पाठीशी तुझा देव ब्रह्मांड नायक उभा आहे. विश्वास असेल तर राजाधिराज योगीराज असे टाईप कर. तुझ्या आयुष्यात गेलेल्या माणसांची कमतरता तू मोजू नकोस. ते जाण्याच्या नंतर तू किती मजबूत झालास हे बघ. वाईट वेळेत साथ सोडणाऱ्या नातेवाईकांची यादी बनवण्यात तुझं आयुष्य वाया घालवू नकोस. कोण आलं, कोण गेलं, कोण बोललं, कोण दुर्लक्ष केलं, या सगळ्याचा हिशोब जर तू ठेवत बसलास तर तुझ्या स्वतःच्या आयुष्याकडे पाहायला तुला वेळच मिळणार नाही. ज्यांनी पाठ फिरवली त्यांना तिथेच राहू दे. तू मात्र पुढे चल. कारण तुझं भविष्य कोणाच्या हातात नाही, तर तुझं यश त्यांच्या मान्यतेवर नाही. तुझी किंमत त्यांनी केलेल्या वागणुकीत नाही. तू पडलेला काळ त्यांचा विषय जर मोजत बसलास तर तू तुझं आयुष्य पुढे कसं जाणार. म्हणून तुझ्या आयुष्याची कहाणी वेगळी आहे आणि ती घडवण्यासाठी तुला कोणाची गरज नाही. नात्यामागचं खरं कारण समोर येतं ते दुःखाच्या वेळी. तुझ्या आयुष्यातून काही माणसं दूर गेली असतील, पण त्याच वेळी तुझी स्वतःशी ओळख झालेली असेल. म्हणून अनुभव हे खूप महत्त्वाचं आहे. संकटात ज्यांनी तुझ्यासाठी वेळ काढला तेच तुझे खरे. बाकीच्यांना नातं म्हणायचं की फक्त ओळख, हा निर्णय काळाने तुझ्यासाठी आधीच घेतलेला आहे. म्हणून आता कोणावरतीच राग करायचं नाही. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, पुढच्या वेळी तुझ्या आयुष्यात सुख येईल तेव्हा प्रत्येक जवळ येणाऱ्या व्यक्तीला मनात लगेच स्थान द्यायचं नाही. वेळ दे, माणूस ओळख आणि मग विश्वास ठेव. काही लोक तुझ्या कठीण काळात तुझ्यापासून दूर जातील. दुःख करू नकोस. कधी कधी आयुष्य तुझ्या हातातली काही माणसं सोडतं जेणेकरून तू स्वतःचा हात स्वतः घट्ट पकडायला शिकशील. तुझा रस्ता निवड, तुझं ध्येय निवड, पुढे चालत राहा. शेवटी तुझ्या आयुष्याची किंमत कोण करणार तर तूच करणार. श्री स्वामी समर्थ.